मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शिक्षक संघटनांनी जो उद्याचा एक दिवसाचा शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, त्या आंदोलनाचा भविष्यात नवीन शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे. कारण नवीन शिक्षक भरती हा आपल्या शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि नवीन शिक्षक भरती ही झालीच पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे. यासाठी आपले जे कार्यरत शिक्षक बांधव आहेत ते सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी उद्या एक दिवस सामूहिक रजा घेऊन पूर्ण महाराष्ट्रामधल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या एक दिवस पूर्ण महाराष्ट्रामधील शाळा बंद राहतील आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोन मागण्या प्रमुख आहेत. त्यामधली एक मागणी जी आहे ते म्हणजे जे नियुक्त शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठीची टीईटीची परीक्षा. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. तो मुद्दा दोन बाजूनं परिणाम करतो. एकतर जे काही सध्या नियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यावर अतिरिक्त होण्याची पाळी येणार आहे. आणि दुसरं, जर नियुक्त शिक्षक अतिरिक्त झाले तर त्याचा जे काही आपले शिक्षक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, नवीन शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्या नवीन शिक्षक भरतीमधील शिक्षक उमेदवारांचा आकडा कमी होणार आहे. आणि हा आकडा एवढा कमी होणार आहे की बरेचसे असे या बाबतीतले तज्ञ सांगतात की जर 15 मार्च 2024चा जो काही शासन निर्णय आहे हा जसाच्या तसाच याचा जर अवलंब शासनानं केला तर पुढील 3 ते 4 वर्ष शिक्षक भरती होणार नाही. असं मी म्हणत नाही. बरेचसे जे काही शिक्षण तज्ञ आहेत, संघटनाचे जे काही अध्यक्ष आहेत शिक्षक संघटनांचे, त्यांनी या जी चं गांभीर्य ओळखलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी 5 डिसेंबर 2025ला एक दिवस आपल्या वेतनाची पर्वा न करता एक दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितलेला आहे तो म्हणजे 15 मार्च 2024च्या जी आर मध्ये एक तर तो रद्द करा, एक तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. आणि हे या दृष्टिकोनातून उद्याचं आंदोलन महत्वाचं आहे की पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये नवीन शिक्षक भरतीचा जो मुद्दा आहे तो विधान परिषदेमध्ये चर्चेला घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. नव्हे, हा जो 15 मार्च 2024चा जो अन्यायकारक संच मान्यतेच्या बाबतीत अन्यायकारक जे शासन परिपत्रक आहे त्याचा दुरोगामी परिणाम या नवीन शिक्षक भरतीवर होणार आहे. तो जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा अशी सुद्धा आपले जे शिक्षक आमदार आहेत, पदवीधर आमदार आहेत, ते विधान परिषदमध्ये याविषयीची मागणी करणार आहेत. जर तो रद्द झाला नाही तर कमीत कमी त्यामध्ये बदल तरी झाला पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी संख्येची अट आहे ती सध्या जी अट टाकलेली आहे ती अट कमी करण्यात यावी ही सुद्धा त्यांची एक मागणी आहे. म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून येणारं हिवाळी अधिवेशन फार महत्वाचं आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो नवीन शिक्षक भरतीचा मुद्दा आहे तो चर्चेला येणार आहे. आणि त्या बाबतीत मी आता एक स्क्रीन इथं शेअर करतोय. आपण डिटेल्स थोडीशी आपल्याला याच्याविषयीची माहिती आहे. बघा, शिक्षक भरती हिवाळी अधिवेशन मध्ये गाजणार.
कारण ही जी नवीन शिक्षक भरती व्हायला पाहिजे. कारण एक तर काय झालं की जी काही संच मान्यता झालेली आहे 24-25 ची, त्या संच मान्यतेनुसार जे काही अतिरिक्त शिक्षक बांधव झालेले आहेत त्यांचं समायोजन अजून झालेलं नाही. आणि 25-26 ची जी संच मान्यता आहे ती आता या डिसेंबरमध्ये होणार आहे. आणि ती सुद्धा या नवीन शासन परिपत्रकानुसारच होणार आहे. त्यामुळे 24-25 मध्ये झालेले अतिरिक्त आपले शिक्षक बांधव आणि 25-26 मध्ये झालेले अतिरिक्त बांधव याचा जो काही म्हणजे याची जो संख्या आहे ती फार मोठी संख्या होणार. आणि एवढे मोठे शिक्षक जवळपास 17-18 हजाराच्या वर जर सरप्लस झाले तर मग नवीन शिक्षक भरतीचं काय? नवीन शिक्षक भरती होणेच नाही मग. कारण काय, दरवर्षी एकूण शिक्षक संख्येच्या 3% जागा रिक्त असतात. त्यापेक्षा जास्त जागा काही रिक्त नसतात. म्हणून 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करणं फार आवश्यक आहे. नव्हे त्यावर विधानसभेमध्ये चर्चा सुद्धा व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा व्हायला पाहिजे. पण आता आपल्या ज्या शिक्षक संघटना आहेत त्यांनी उद्या जो एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे, त्यांची मागणी काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून सोमवारी सुरू होत आहे. तत्पूर्वी टीईटीची सक्ती व संच मान्यतेचा शासन निर्णय. बघा, संच मान्यतेचा शासन निर्णय. कारण टीईटी विषयी तर आज लोकसभेमध्ये सुद्धा तो मुद्दा गाजलेला आहे. कारण लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा खासदार, आपले जे खासदार आहेत, माननीय खासदार, त्यांनी उचललेला आहे. परंतु हा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे, जो 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासन निर्णय आहे, हा रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची मागणी होणार आहे. कारण हा नवीन शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा जी आर रद्द झाला तरच नवीन शिक्षक भरती लवकर होईल. अन्यथा जे काही आपले या शिक्षक संघटनेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे मग पुढील 3 ते 4 वर्ष शिक्षक भरती होणारच नाही. तर हा या जी आर नुसार जर 25-26 ची सुद्धा संच मान्यता केली तर 20-25 ची झालेलीच आहे. पण 25-26 ची जर झाली या जी आर नुसार तर मग 3 ते 4 वर्ष शिक्षकांची, नवीन शिक्षकांची भरती होणार नाही. म्हणून हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. तो आहे संच मान्यतेचा शासन निर्णय. याला शिक्षकांनी तीव्र विरोध केलेला आहे. ज्या काही आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षक संघटना आहेत, प्राथमिकच्या असो, माध्यमिकच्या असो, उच्च माध्यमिकच्या असो, अ, आदिवासी विभागातील असो, त्या सर्वांनी या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला विरोध केलेला आहे. आणि विरोध करण्याचं कारणही तसंच आहे. कारण जे आपले नियुक्त शिक्षक आहेत त्यांना ते गाव सोडावं लागेल, तो जिल्हा सोडावा लागेल, वेळ पडला तर त्यांना विभाग सुद्धा सोडावा लागेल. आणि ते जाऊन कुठं बसणार आहेत तर नवीन शिक्षक भरतीमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या जागेवरती जाणार आहेत. त्यामुळे रिक्त जागेची संख्या कमी होईल, त्यामुळे नवीन शिक्षक भरती होणार नाही. असं याच्यामध्ये मित्र एक लॉजिक आहे. म्हणून हा शासन निर्णय रद्द होणं हे फार महत्वाचं आहे. बघा, शिक्षकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यातून शिक्षकांची नोकरी जाणार आहे. नोकरी जाणार आहे हा शब्द तर काही म्हणजे तेवढा संयुक्तिक वाटत नाही मला. नोकरी न जाता त्यांचं काय होईल, त्यांना अतिरिक्त ठरवण्यात येणार आहे असं. अतिरिक्त ठरवण्यात येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अतिरिक्त ठरवल्यामुळे त्याचे फार मोठे दुष्परिणाम जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यावर तर होतातच. पण जे काही नवीन शिक्षक भरती आहे त्यावर सुद्धा होतात. सर्व शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांना अन्य शहर, जिल्ह्यात जावे लागणार आहे. विभागात सुद्धा जावं लागू शकते. इथं महत्वाचं आहे. नवीन शिक्षक भरती थांबणार असून कमी पटांच्या शाळावर कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. आणि त्या जी आर नुसार 15 मार्च 2024 च्या जी आर नुसार जर 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षाची जर संच मान्यता केली तर हे जे हजारो शिक्षक आहेत हे अतिरिक्त ठरतील. आणि कमी पटसंख्या जिथं आहे तिथं कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती आहे. पूर्ण वेळ शिक्षकाची जी नवीन शिक्षक भरती आहे ती होणार नाही, अशी या शिक्षक संघटनांना भीती आहे. आणि त्यांची भीती ती मित्र हो संयुक्तिक आहे, हे सुद्धा इथं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन शिक्षक भरती थांबणार असून कमी पटांच्या शाळावर कंत्राटी शिक्षक नेमले
जाणार आहेत. आणि असं होऊ नये त्यासाठी उद्याचा बंद, शाळा बंद 1 दिवस 5 डिसेंबरचं त्यांनी आंदोलन घेतलेलं आहे. पुढं शिक्षक आक्रमक झाले असून याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे. आता ह्या शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आणि शिक्षक संघटना जेव्हा आक्रमक होतात तेव्हा या शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी या शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार दिल्या जातात. आणि या शिक्षक जेव्हा आक्रमक होतात तेव्हा त्यांच्या प्रश्नांची जाण माननीय शिक्षक आमदारांना असते आणि ते प्रश्न विधान परिषदमध्ये लावून आणि विधान परिषदमध्ये ते प्रश्न लावून धरल्यामुळे तर हा प्रश्न कोणता 15 मार्च 2024चा जर जी आर रद्द करायचा प्रश्न जर विधान परिषदमध्ये जर चर्चेला घेतला तर शक्यता आहे त्या जी आर मध्ये एकतर दुरुस्त होऊ शकते, एकतर तो रद्द होऊ शकतो. आणि तो रद्द जर झाला तर नवीन शिक्षक भरती या पुढल्या शैक्षणिक सत्रामध्येच होणार आहे. हे सुद्धा इथं मी स्पष्ट करू इच्छितो. बघा, शिक्षक आक्रमक झाले असून याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. शिक्षक देखील मुंबईच्या आझाद मैदानावर जाण्याची तयारी करत आहेत. जर समजा शासनाने एवढं करून सुद्धा जर हा 15 मार्च 2024चा शासन निर्णय आणि टीईटीची सक्ती हे जर समजा त्यांनी रद्द केलं नाही तर या ज्या शिक्षक संघटना आहेत त्या आझाद मैदानावर जाण्याची तयारी करत आहेत. आझाद मैदानावर जाऊन तिथं ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पवित्र पोर्टलमुळे 12वी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांची भरती पारदर्शक होते, त्यामुळे होतकरू उमेदवारांना न्याय मिळू लागला आहे. आणि जी पुढील भरती आहे मग ती 12वी पर्यंतची जी भरती आहे ती पवित्र पोर्टल होणार असल्यामुळे ती पारदर्शक पद्धतीनं व्हावी. जे काही आपले हुशार शिक्षक उमेदवार आहेत, होतकरू शिक्षक उमेदवार आहेत, त्यांच्या बुद्धिमत्तेला न्याय मिळावा ही एक साधक बाधक अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. तर ही होती एक आजची एक समजा जे काही उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण एक व्हिडिओ बनवला आहे आणि उद्या शिक्षक संघटनाचं जे आंदोलन आहे त्याची पार्श्वभूमी काय राहणार आहे ते आपण समजून घेतलं आहे. यावरून असं दिसते की नवीन शिक्षक भरतीचा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला येणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, मी आता आपल्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.